ह्या पूर्वीच्या माझ्या कोकणातल्या व्लॉग्समध्ये मला अनेकांनी मेसेज करून सांगितलं होतं की मालगुंडला मेहेंदळ्यांचं कुलदैवत आहे, ओंकारेश्वरचं देऊळ आहे, तिकडे तुम्ही का नाही गेलात. तर आज खास तुमच्या आग्रहास्तव आम्ही आत्ता आलो आहे ओंकारेश्वराच्या देवळात मालगुंडला. आणि आर्य वल्लभ ऋग्वेद आणि आज आम्ही सगळे न ठरवता पिंक कलरचे कपडे घालून आलो. हा लॉक नाही आहे. ओंकारेश्वराचं दर्शन झालंय. आता आम्ही चाललोय देवीच्या देवळात, म्हणजे बाजूलाच ह्याच आवारात आहे. पायाला चटके बसत आहेत उन्हाचे. ते देऊळ आहे मुसळ आई. हे पण बंद आहे देऊळ. ही मेहेंदळ्यांची कुलदेवता आहे. मी मगाशी म्हटलं ना तुला, एक कुलदैवत असतं आणि एक कुलदेवता. आता दोन्ही देवळांमध्ये झालंय, दर्शन झालंय दोघांचंही. आता आपण कुठे जातोय? नाही, आधी मला केशवसुतांचं स्मारक आहे पुढेच. हां, देवळातनं आम्ही चाललोय केशवसुतांचं स्मारक आहे ते बघायला. आणि मग ते झालं बघून की मग ठरवू काय करायचं ते. मग पुढे मला वल्लभ म्हणाला की जयगडच्या इथे कराटेश्वराचं मंदिर आहे, खूप जुनं मंदिर आहे, पांडवकालीन आहे असं म्हणाला तो. वल्लभचा आवाज खूप बसलाय त्यामुळे तो अजिबात बोलत नाही आहे आज. नाहीतरी ह्या व्हिडिओत फक्त त्याचा आवाज ऐकू आला असता आपल्याला. आणि तो मंदिरात बसून आम्हाला काहीतरी सांगत होता, काहीही कळत नव्हतं तो काय बोलतोय ते. अगं बाई किती तो सुमधुर आवाज. आपलं सगळं अनप्लॅन्ड असतं. आम्ही ठरवलं होतं ओंकारेश्वर आणि मुसळदेवीचं दर्शन झालं की मग आपण केशवसुतांच्या स्मारकात जाऊया आणि मग तिथून मग आपण जर आपल्याला वाटलं तर आपण कराटेश्वराच्या देवळात जाऊया जयगडला. पण त्या केशवसुतांचं स्मारक जिथे होतं तिथे वाटेवर एक कॉलेज होतं, तिथे काहीतरी फंक्शन चालू होतं. खूप 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 गर्दी होती, तो रस्ता अख्खा जॅम होता. सो आम्ही तो प्रोग्राम कॅन्सल केला आमचा आणि आम्ही तिकडून डायरेक्ट जयगडला आलो आहे कराटेश्वराच्या मंदिरात. मी पहिल्यांदा ऐकलं. वल्लभ, तू आम्हाला माहिती सांगू शकणार आहेस का आज? असं देऊळ आहे, बाकी आपण आत गेल्यावर बघूच. पूर्ण समोर समुद्र आहे कसला. तर मागच्या खिडकीतनं काय दिसत होता समुद्र. खाली काय समुद्र? गोड्या पाण्याचं झालं खाली आहे समुद्राच्या ह्याच्यात. मगाशी जो फोटो दाखवला ना, हा, नंदीचं असं तोंड असतं, हा, त्यातनं पाणी येतं. हा, तिथे खाली गोडं पाणी. हो का? समुद्राच्या समोर गोडं पाणी. हो, हे आश्चर्य आहे. आता ते कसं काय वगैरे ते आपल्याला कळत नाही. पण जे आहे ते आहे. कसलं कमाल. एका बाजूला समुद्र, एका बाजूला गोडं पाणी आणि त्याच्याबरोबर पायाला बसणारे चटके. आहा, काय तापलंय. ऑब्व्हियसली 12 वाजलेत दुपारचे. हे मस्त बघितलं आज. समुद्र आणि गोड्या पाण्याचा झरा. झरा नाही म्हणता येणार, काय म्हणायचं, गोड्या पाण्याचा स्रोत. मी बोललो तिथं स्तोत्र. आता इथे दर्शन झालंय. आता आम्ही निघतोय. 1 वाजायला आलाय आणि सगळ्यांना भूक लागली आहे. किती छान दर्शन झालं, छान काहीतरी बघायला मिळालं, बरं वाटतं. कारण आज सगळेजण संध्याकाळी राहायला येणार आहेत. उजू आत्या, रंजन आत्या, नंदन, वल्लभ. आधी तो येणार नव्हता. मी म्हटलं पावभाजी करायची आहे तर मला मम्मी येतोय. पावभाजी ऑलवेज फेवरेट. घसा खराब झाला याचा अर्थ असा ना की पावभाजी खायची नाही.
पावभाजी खाल्ली चालते. चला आता निघूया. गाडी तापली. मेघना काकूने मला विचारलं की तुला मुंबईला घेऊन जायला कुळथाचं पीठ हवंय का मेटकूट. म्हटलं दोन्ही. तर ती आता इथे कुळथाचं पीठ तयार करते. चुलीवर भाजलेले कुळीथ एवढे काळे होईपर्यंत गरम आहेत. कम्प्लीट काळे होईपर्यंत ना, ब्राऊन काळे. आणि ओरिजिनल कलर हा असा आहे. आणि भाजल्यानंतर असा. हे आता भाजून झाले. गार झाल्यावर मग जात्यावर दळायचे. मी तिला म्हटलं मी जात्यावर दळणार, कारण मी कधीच जात्यावर दळलेलं नाही आहे. आणि जात्यावर दळले त्याची सालं काढायची आणि मग गिरणीतनं पीठ करून आणायचं. एवढी सगळी प्रोसेस आहे त्याची. मी म्हटलं ओव्या म्हण. जात्यावरच्या ओव्या नको. नाही आता पीठ भरड काढायचे ना पटकन. हा व्यायाम आहे ग. केवढं स्पीडने करते. हे असं भरडं झालेलं आहे. हे किती वर्षांपूर्वीच आहे जात. आजीच्या आधीपासूनच असतो. अरे बा. पणजी आजीचं वगैरे असेल ना. हे आता सगळं पाखडायचं. त्या बाजूला मी जर पाकडायला बसले ना तर कन्फर्म उडणार आहे सगळं इकडे तिकडे. एवढा वास येतोय कुळथाचा. झाडते ती ना ते पीठ उडतंय. हे झालंय. हा साल पूर्ण निघाले. नाही आणि खरं सांगू, मार्केटमधून आणलेली कुळथाची पीठ कुळथाचं आणि घरचं कुळथ इतका फरक असतो. बरं प्रोसेस सेम असेल, सगळं सेम असेल, सगळं मान्य, पण ही जी चव लागते ना ती कुठेही लागत. आता फणस वाट बघताय. फणस हो ना, हाक मारतात ते. काल पण किती दिवस गप्पा मारत बसणार एकटेच. मला फणस पडता येतो, तुम्हाला येत नाही हे सांगा. त्याच्यातला हा बरका आहे. करू नका चालू. मला सांग, हे ओळखायचं कसं हा पिकलाय ते. वास आला की हो, वास आता इथे येतोच आहे. मग चारपैकी कोणाचा वास. कुठे हे दाते सांगितलं ना. हे बघ हे फाकलेले आहेत ना, हे फाकलेले दाते हे जवळ जवळ आहेत. ह्याचं बघ दोन ह्याच्यातलं अंतर कमी आहे. खोल आहेत. हा हा कापा. हा कळलं ना. पण कापा हा छोटा एवढाच असतो का मोठे पण असतो? नाही तो लहानच असतो अच्छा. कापा. बरका जरा ढेर ह्याच्यापेक्षा मोठे असतात, डबल. हो. आपल्याकडे आहेत असं ढेरीचा फणस म्हणतो तसं. मग हे असे दाते, हे असे दाते फाकलेले. हा जरा अजून व्हायला पाहिजे. आता तो फोडल्यावरच कळेल. अच्छा. बघूया. आणि हा व्हायचा आहे ना, मग ह्याच्यापेक्षा ह्याचे दाते पण जवळ ह्याला आहे. वास अजून चांगला येतो. हो का. पहिल्यांदाच काढलेले आहेत आपण या वर्षीचे. आणि तो आवाज तू म्हणाला होतास की आवाजावरनं बघ डबडब असा आवाज येतो ना. नादावरनच येतो. एक तर दाते आणि नाद त्याचा, कळलं का, त्याच्यावरनच ओळखता येते. हा, मग कसं डबडब आवाज आला तर तो पिकलाय. आता हा झालाय म्हणतोयस ना. आता फोडून बघूया. हा तो झालाच आहे, पिकलाय. आता गोडी कितपत उतरले. आणि हा मऊ पण लागतोय. हा दबला जातोय थोडासा. कापा आहे तो कापा. तो आजच कापायला हवाय. आजच कापायला हवाय. कापा आजच कापा. बरं का. बरं का. हा कापा आहे म्हणून. आणि मग पेरवायची. कापलेला आपण काल बघितलं कापा फणस कसा कापायचा. आता आपण बरका फणस कसा कापायचा ते बघूया. मेघना काकू दाखवते
कारण दीपक काकाच्या म्हणण्यानुसार शी इज एक्सपर्ट. दाखवते का मज्जा. इकडून टाक ना, इकडून मार. आणि मग हे देठ बघ नाही हा इकडून. वाव, हे चांगलं फिरतं फूल. हे चांगलं फिरतं गर 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 असं. हे बघ. अरे बाप. ही पाव ही काय नसते. वाव. ही अशी पाव आहे आणि हा असा फणस उघडतो बरका. पण काढायचं ते. बरका फणस कापत नाहीत. हे काय करतोय? या बिया भाजून काजूच्या. अच्छा, ते आपण भाजके काजू खातो ते हे. उई. हळूहळू अंगावर येते ते. अजून आहेत. तरी फरक आहे का नाही? खूप फरक आहे रे. कमाल लागतात. आधी तू झोका कर. करतेच आहे मग काय अजून चाललंय. हळूहळू करते. असं पा जरा हलव ना. हो ग बाई, आजीबाई माझी ती. ऋणू झुणू ऋणू झुणू रे भ्रमरा. सांडी तू अवगुणू रे भ्रमरा. चरणा कमळा दळू रे म्हणून सांगितलं गोळी खा. आधी गोळी खा. का नको आहे. पण मग आता हात पण चिकट झाला. नाही झाला बघ. ऋणू झुणू ऋणू झुणू रे भ्रमरा. मावशी कुठे? ही आपली ह्या वेळची सिरीज इथे संपली आहे आणि आता मी पोमेंडीहून निघते. गाडी भरून झाली आहे. आर्य आणि आई तयार आहे आणि हे सगळेजण बाय करायला आले. बाय. आणि बाय बाय. रडू नको.